हे पहा मी थरी काढलेली दुधाची आणि रोज म्हणजे 1 दिवसाआड 2 दिवसाआड दूध आणते, तेही 2 लिटर आणते, 120 रुपयाचं 2 लिटर. आणि पहा माझी अशी मस्त जाडसर थरी निघते रोजची. आणि मी ही जवळजवळ आता म्हणजे 3-1 आठवड्यापासून साचवलेली आहे. आणि ते तूप कसं काढायचं ते तुम्हाला सांगते. चला हे पहा आपण काय करायचं, पहिले ही थरी ना सगळी या पातेल्यात काढायची. मी थोडी थोडी याच्यात टाकून देते. मोठा चंपा घ्यावा लागेल मला, कारण ही छोटीशी चंपी आहे म्हणून. हे पहा आता मी याच्यात काढून घेतलेलं आहे, कारण एवढं पूर्ण बसलं नाही ते. आणि हे पाणी आहे आपलं फिल्टरचं पाणी आहे, तुम्ही नळाचं बी घेऊ शकता. आणि हे आहे ना गरम करताना कधीही पहिले पाणी टाकून घ्यायचं, कारण कसं असतं हे ना जेवढं आपण पाणी टाकलं याच्यात त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त तूप निघतं. आणि हे याला जो वरती असं फेस येतो किंवा ते दूध आपण जसं वततं ना तसं वतत नाही. त्याच्यामुळं आपण काय करायचं, पाणी टाकायचं आणि याच्यावर असं ठेवून द्यायचं. आता काहीच गरज नाही याला पाहायची. मस्तपैकी जेवपर्यंत ते त्याचं म्हणजे विरघळलं का मग हे पूर्ण पातेलीमध्ये येऊन जाईल. हे पहा हे असं वितळून जातं मस्त. आणि पहा किती वर असं तूप आलं. आणि एकदा आता हे ना याला थोडंसं अशी उकळी आली का वर येणार नाही आहे. आणि पहा हे असं पातळ झालेलं आहे. हे पहा आता आपण पाणी टाकलेलं होतं, हा कसा फेस आला आपला याला, जसं दूध कसं वरती उकळतं तसं. आणि हे ना आपण कधी ही थरी अशी टाकली ना तूप बनवायला, ती हे असं उकळतं. असं पहा, हे पहा कसं उकळतं आहे. आणि हे ना वरती येत नाही आणि आपल्याला लक्ष द्यायची बी गरज नाही. आता पहा, हे पहा कसं मस्त आलेलं आहे. हे पहा आपलं सगळं ते फेस चालला गेला आणि पहा कसं मस्त उकळतं आहे. आता थोडा वेळ फक्त. हे पहा आपलं तूप झालेलं आहे. आता मी याला डब्यात काढून घेते. आणि पहा किती एवढं होतं आणि पाणी आटून एवढं झालं. पहा किती तूप आहे. आज माझ्या मतेने 1 किलोचा वर तूप असेल. आणि परत ही पहा एवढी थरी पडलेली आहे अजून काढायची, ते पण मी करेल. चला हे पहा आता काढून घेते सगळं तूप. खाली डब्बा आहे पहा आपला, स्टीलच्या डब्बामध्ये काढते. चाळणी घेतलेली मी चाळायला. आता पूर्ण मस्तपैकी हा डब्बा किती याचा असेल? हा माझ्या मतेने हे थोडंसं गरम करते परत. आणि पहा हे पहा किती आलेलं आहे.